तर मित्रांनो, मंदाकिनी आणि सुष्मिता या दोघींनी केला आपल्या स्वानंदीचा सर्वांसमोर अपमान. तर समर राजवाडे चक्क आपल्या स्वानंदीसाठी ह्या मंदाकिनीला धक्के मारून काढणार घराच्या बाहेर. तर नक्की काय घडतं, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर स्वानंदीसाठी चक्क आपले समर राजवाडे आता मंदाकिनीची त्या घरातून हकलपट्टी करत असतात. ही मंदाकिनी स्वतःला समजते तरी कोण, तुम्हाला चांगलंच माहीत आहे. कारण की ज्यावेळेस मात्र स्वानंदीचा सगळी लोक अपमान करत असतात, सोबतच मात्र ती महामूर्ख सुष्मिता पण आपल्या स्वानंदीचा अपमान करायला लागते सगळ्यांसमोर. तिला असं वाटतं की तिची आई जर तिच्या सपोर्टमध्ये असेल तर ती काहीही करू शकते आणि सगळ्या लोकांसमोर आपल्या स्वानंदीचा ही लोक अपमान करत असतात आणि समर राजवाडे ते फक्त बघत असतात. कारण की समरच्या डोक्यात एकच प्रश्न येत असतो की स्वानंदी मॅडम तर अशा कधीच वागू शकत नाही, पण हा सगळ्या त्यांच्यावरती खोटा आरोप लावण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र ही मंदाकिनी त्या ठिकाणी जाते स्टेजवरती आणि म्हणते की स्वानंदी शेवटी लायकी दाखवलीस ना, तुझी आई तुझ्यासोबत नव्हती तरी देखील तू सावत्र असून मी तुला एवढी लहानाची मोठी केली, मग तू असं माझ्या मुलीचं आयुष्य कसं बर्बाद करू शकते, सगळ्या लोकांसमोर तिला कसं तोंडावरती पाडू शकते. म्हणजेच मित्रांनो, आपल्या बिचाऱ्या स्वानंदीला एवढं टोचून टोचून ही लोक बोलत असतात ना की काही सांगायलाच नको. आणि हा सगळा प्रकार पाहून मात्र तुम्हाला माहितीच आहे की महामूर्ख मल्लिका, तिचा नालायक मुलगा अंशुमान आणि ही अर्पिता सगळ्यांना प्रचंड आनंद होत असतो. कारण की त्यांना वाटतं की सगळ्यांसमोर स्वानंदीची इज्जत जाते ना, हे पाहून त्यांना लय आनंद होत असतो. त्यांना वाटतं की फायनली आपण आता स्वानंदीचा बदला घेतोय. पण त्यांना एक गोष्ट कुठे माहीत असती, त्यांनी स्वानंदीवरती किती आरोप करायला लावले आणि किती काही जरी केलं तरी समर तिच्यासाठी कायम उभा राहणार म्हणजे राहणारच असतो. तर दुसरीकडे मात्र आता स्वानंदीचे बाबा, म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की आपले रोहनचे बाबा सांगत असतात, अगं मंदा तुझं थोबाड बंद कर, स्वानंदीला काही बोलू नको, कारण की तिने काही चूक केलेलीच नाही. कारण की तुझीच मुलगी महान नालायक आहे, त्याला ती तरी काय करणार, कारण की आधीच तिने अशा मुलासोबत लग्न केले आणि त्यामध्ये मात्र तू माझ्या नंदूला दोष देऊ नको अजिबात पण. आणि त्यावेळेस मात्र ही मंदाकिनी एवढी मोठी समर राजवाड्यांची लोकं आलेली असतात, त्या सगळ्या लोकांसमोर आपल्या स्वानंदीचा तर अपमान करतेच, पण त्या पार्टीमध्ये सगळ्यांसमोर मात्र तुम्हाला माहीत नसेल पण आपल्या स्वानंदीला, समर राजवाडेंना, ह्या सगळ्या लोकांना ते बोलत असते आणि म्हणत असते की अंशुमानचं आणि सुष्मिताचं लग्न झालेलं तुमच्या लोकांना देखवत नाही, कारण की माझ्या सुशसारखी मुलगीच तुमच्या घराला भेटली नसती, असं मात्र ही मंदाकिनी बोलत असते. आणि खरं पाहायला गेलं तर तुमच्या सुशसारख्या मुलीची गरज तर कोणत्याच घराला नाही असं मला तर वाटतं, कारण की एवढी महाबलिश लोक कोण असू शकतात राव. तर दुसरीकडे मात्र आता समर राजवाडे हा सगळा प्रकार पाहिल्याच्या नंतर मात्र समर म्हणतात की मी खूप ऐकलं, आता तुमचं थोबाड बंद करा. जर इथून पुढे कोणी जरी स्वानंदीला एक शब्द जरी त्यांना बोललं तर माझ्यासारखा वाईट कोणीच नाही आहे. आणि सगळी लोक मात्र समर राजवाड्यांकडे बघत असतात. म्हणजे समर स्टेजवरती जातो आणि सगळ्या लोकांसमोर सांगतो की जर तुम्ही आत्तापासून यांना जर परकं बोलण्याचा कोणी प्रयत्न केला, म्हणजेच खास करून तुम्हाला सांगतोय, तुम्हाला वाटतंय ना ती तुमची सावत्र मुलगी आहे, तर काही गरज नाही तुम्ही तिला भेटायला येण्याची किंवा तिच्या जवळ देखील येण्याची. आणि त्यांना जर परत तुम्ही असं काही परकेपणाची जाणीव करून दिली तर माझ्यासारखा वाईट कोणीच नाही, कारण की त्यांच्या साईडने कोणी जरी नसेल तर मी त्यांच्यासाठी कायम खंबीरपणे उभा आहे. त्याच्यामुळे त्यांना आत्तापासून जर कोणी काय असं बोललं तर माझ्यासारखा वाईट नाही आणि आत्ताच्या आत्ता या घरातून चालते व्हा. म्हणजेच मित्रांनो, आपले समर राजवाडे सगळ्या लोकांसमोर आपल्या स्वानंदीसाठी स्टँड घेतात. हे पाहून एवढा प्रचंड आनंद झाला ना, काय सांगायलाच नको. आणि महानायक अर्पिता बिन बुलाया मेहमान कसा असतो त्या प्रकारे त्या घरामध्ये आलेली असते ना, तर समर राजवाडे म्हणतो की आणि अर्पिता तू एक गोष्ट लक्षात ठेव, तुला मी आधी पण सांगितलेलं होतं आणि याच्यानंतरही सांगतोय, जर स्वानंदी मॅडमबाबत तू एक जरी शब्द तुझ्या तोंडातून काढला ना तर सर्वांसमोर तुझं थोबाड फोडायला पण मी मागे पुढे पाहणार नाही. आता कार्यक्रमामध्ये काय झालं तू पाहिलं ना, आता लवकरात लवकर बॅग भर आणि परत निघायला सुरुवात कर, कारण की ह्या घरामध्ये तू एकही दिवस थांबायचं नाही. हे सगळं ऐकल्याच्या नंतर मल्लिकाला मोठा धक्का बसतो, कारण की मल्लिकाला कळतं की आपण स्वानंदीसाठी काही जरी प्लॅन बनवला, काही ट्रॅप बनवला तरी हा समर येऊन तिला नक्की वाचवतोय, त्याच्यामुळे नेमकं करू तरी काय. दुसरीकडे मात्र समर राजवाडे सगळ्या लोकांची माफी मागतो आणि म्हणतो की प्लीज तुम्ही जावा, हा कार्यक्रम इथेच संपला, कारण की ह्या घरामध्ये अशा काही चांगल्या गोष्टी होतील असं मला कधी वाटत नाही. आणि ज्यावेळेस मात्र स्वानंदी रडत असते हे पाहून समर राजवाडे चक्क स्वानंदीला म्हणतात की अहो स्वानंदी मॅडम तुम्ही रडू नका, कारण की तुमची या सगळ्यामध्ये काही चूकच नाही, मला माहिती आहे ना, हे नक्कीच मुद्दामून कोण ना कोण घडवून आणतंय. तर दुसरीकडे मात्र आता ह्या मंदाकिनीला समर राजवाडेने त्या घराच्या बाहेर धक्के मारून हकललेलं असतं आणि याचं कारण एकमेव हेच असतं की ह्या मंदाकिनीने आत्तापर्यंत आपल्या स्वानंदीला एवढं टोचून बोललेली असते की सांगायलाच नको. तर दुसरीकडे मात्र तुम्हाला माहितीच आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वानंदी सावत्र आहे, सारखं बोलून बिचाऱ्या स्वानंदीच्या मनाला एवढं वाईट वाटत असतं की सांगायलाच नको. आणि ह्या मंदाकिनीने आणि तिच्या महामूर्ख मुलीने त्या दोघींनी मिळून आपल्या स्वानंदीला खूप त्रास दिलेला असतो. तर दुसरीकडे मात्र स्वानंदीच्या बाबांना खूप वाईट वाटत असतं, कारण की त्यांना वाटत असतं की माझ्या नंदूला काय काय भोगावं लागत आहे. दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे की रोहनला पण वाईट वाटत असतं की असं स्वानंदी ताईला बोलायला नको
हवं होतं. म्हणजेच मित्रांनो, सगळ्या लोकांसमोर जर तुम्हाला परकेपणाची जाणीव करून दिली तर किती वाईट वाटू शकतं हे मात्र यातून पाहायला 100% भेटलेलं असतं. पण समर राजवाडे ज्या प्रकारे आपल्या स्वानंदीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो ना, हे पाहून खरंच खूप भारी वाटलं. कारण की अशी कोणती ना कोणती एक व्यक्ती आपल्या आयुष्यात हवीच, कारण की ती आपल्या पाठीमागे खंबीरपणे आणि भक्कमपणे कोणत्याही संकटात आपल्या पाठीमागे उभी राहिली पाहिजे. तर दुसरीकडे मात्र मल्लिका आता खोलीमध्ये गेल्याच्या नंतर विचार करत असते की नेमकं ह्या समरचं आणि स्वानंदीचं करू काय. त्या स्वानंदीला कितीतरी वेळा तोंडावरती पाडण्याचा प्रयत्न केला, पण ती काही तोंडावरती पडायला तयारच नाही. आज चांगला मौका भेटला होता सगळ्या लोकांसमोर, पण मात्र आता काय करायचं, कारण की तो सगळा मौका पण परत गेला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर हे वाटत असतं मल्लिकाला की ह्या सगळ्याला जबाबदार ती सुष्मिता आहे, कारण की तिला असं खडसवून बोलता आलं नाही का. आणि ही महानालायक सुष्मिता तुम्ही पाहिलंच असेल की सगळ्या लोकांसमोर म्हणत असते की तू आमचा काय एवढा तिरस्कार करते. आणि हे सगळं ऐकून स्वानंदीला किती वाईट वाटत असतं तुम्हाला माहितीच आहे. आणि पुढे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी घडते की स्वानंदीचे बाबा ह्या मंदाकिनीला चांगलंच खडसवून सांगतात आणि म्हणतात की तुला जर आमच्यासोबत राहायचं असेल ना या घरामध्ये, तर परत तुझा लाचारपणा आमच्यासमोर दाखवू नकोस, कारण की मी, रोहन, अधीरा आम्ही तिघे पण सेपरेट राहायला जायला मागे पुढे आता पाहणार नाही. मग तू एकटीच ह्या घरामध्ये काय करायचं ते कर, कारण की ही मंदाकिनी एवढी बाई डेंजर आहे ना मित्रांनो, काही सांगायलाच नको. कारण की ही आपल्या अधीराला तर त्रास देतच असते, पण आता हिने आपल्या स्वानंदीला त्रास द्यायला पण सुरुवात केलेली आहे. हे सगळं करून तिला वाटत असतं की ती तिच्या आयुष्यामध्ये खूप सुखी समाधानी राहील. म्हणजेच हिच्यासारखी यार महामूर्ख महानालायक व्यक्ती कोण असूच शकत नाही आहे. कारण की तिला असं वाटत असतं की तिच्या सुशच्या आयुष्यामध्ये हे सगळे बेदखल करत आहेत. म्हणजे सुष्मिताचं आयुष्य एवढं चांगलं चालू आहे, त्यामध्ये हे सगळे मध्ये मध्ये करत आहेत आणि स्वानंदीला तर काय त्यांचं सुख बघवतच नाही. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही एक विचार करा, हिच्यासारखी महान नालायक बाई कोण असेल का. कारण की तिला असं वाटत असं की तिच्या सुष्मिताच्या आयुष्यामध्ये आपली स्वानंदी हे करेल ढवळाढवळ. म्हणजे स्वानंदीमुळेच तर आज सुष्मिता त्या घरामध्ये अजून सेफ आहे. जर स्वानंदी नसती ना, तर त्या अंशुमानने आणि त्या मल्लिकाने त्या सुष्मिताला पण कसं गायब केलं असतं हे सांगायची काही गरज नाही. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, समर राजवाडेंनी स्वानंदीला विचारलेलं असतं की मला खरं खरं सांगा, चिंगीसोबत नेमकं काय घडलं आणि तिचं बाळ कसं गेलं. आणि ह्या सगळ्याला जबाबदार ती अर्पिता, अंशुमान आणि सोबतच मल्लिका तिघेजण असतात. आणि अर्पिताने जो मूर्खपणा केलेला असतो की आपल्या चिंगीला त्या पायऱ्यांवरून पाडून तिचं बाळ संपवण्याचा, तर तो सगळ्यात मोठा तिच्या अंगलट येणार आहे. म्हणजेच तिने केलेले कर्माची शिक्षा तिला 100% भेटणार आहे. तर दुसरीकडे मात्र स्वानंदी समर राजवाडेंची माफी मागते आणि म्हणते की मला माफ करा, आज एवढा चांगला कार्यक्रम होता, रिसेप्शनची पार्टी होती, त्यामध्ये माझ्यामुळे सगळ्यात मोठा अडथळा आला. तर स्वानंदीला समर राजवाडे एकच गोष्ट सांगतात की स्वानंदी मॅडम, तुमची यामध्ये काहीच चूक नाही, त्याच्यामुळे प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही एवढ्या सुंदर दिसत होता, मला माहिती ना तुम्ही असं काही करूच शकत नाही, आणि हे ज्याने कोणी केले ना त्याला मी तर सोडणारच नाही, त्याच्यामुळे मला लवकरात लवकर समजेल. तर स्वानंदीला 100% डाऊट अंशुमनवरती असतो, कारण की स्वानंदी म्हणते की मी माझ्या हाताने त्यामध्ये साडी कपडे सगळं दिलं होतं, पण मात्र ते अंशुमानने बदललं हे स्वानंदीला 1000% माहीत झालेलं असतं. तर स्वानंदी म्हणते की आता यांनी माझ्यासोबत असा खेळ केला आहे, तर आता यांना पण मी सोडणार नाही. त्यासाठी स्वानंदी आता यांचा बदला घ्यायचा म्हणून आता यांची कशी जिरवते हे पाहणं सगळ्यात मोठं रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, पुढे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच पुढचा ट्विस्ट सांगतो. तर मित्रांनो, एकीकडे आपली स्वानंदी आता स्वतःच्या तालावरती ह्या मल्लिकाला आणि अंशुमनला नाचवताना तुम्हाला पाहायला भेटेल, आणि हे सगळं पाहून सुष्मिता घाबरणार आहे, कारण की सुष्मिताला ओळखते की ताई एवढी डेंजर आहे, हे कसं शक्य आहे. तर स्वानंदी असं का करते, याच्या पाठीमागचं खरं कारण काय असतं हे सगळं तुम्हाला पुढे समजेलच. आणि समर राजवाडे यामध्ये आपल्या स्वानंदीला सपोर्ट करतात, कारण की आता अंशुमनची चुकीची परत त्याला शिक्षा म्हणून घरकाम सगळ्या काही गोष्टी स्वानंदी करायला लावते. तर खूप मस्त मस्त पुढे इंटरेस्टिंग ट्विस्ट येणार आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला हाईप नक्की करा.